जय जय राम कृष्ण हरी. जागर भक्तीचा गजर माऊलीचा दर्जेदार नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या जागर भक्तीचा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला 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 शरण 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 हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा झाले रामराज्य काय उने आम्हासी धरणी धरे पीक गाई ओळल्या मसी राम वेळोवेळा मी गावोविये दळिता कांडिता जीविता गे बाई चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण हेची एक तुम्हा मागतो मी दातारा. प्रस्तुत प्रसंगी भगवंताच्या सेवे करताने तुम्हा साधुसंत मायबाप्पांच्या सेवे करताने निवडलेला भंग विश्ववंदे जगदवंदे महाराष्ट्र भूषण थोर असे साधू देहनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा सर्वांच्या परिचयातील सर्वांच्या पाठातील पहाटच्या भजनातील काकड्याच्या भंगातील भोपाळी या प्रकरणातील हा अभंग आहे. भगवान परमात्मा तुकाराम महाराजांना या भंगामध्ये मागा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू कुणाकुणाला काय काय दिलेले आम्हाला पूर्ण यादी माहिती आहे. तू जरी माग म्हणत असशील आम्ही तुझ्याकडे मागणार नाही. भगवान अट्टहास सोडत नाही. तुकाराम महाराज द्या सोडून मागा. तुकाराम महाराज म्हणता देवा द्यायचंच असेल तर चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान माझ्या चित्तामध्ये तुझे पाय असावे माझ्या डोळ्याने तुझं ध्यान व्हावं. कोणतं ध्यान? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. आणि हे परमेश्वरा अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण माझ्या मुखाने तुझं गुणानुवाद व्हावं हेची एक तुम्हा मागतो मी दातारा. तुझ्याकडे माझं एक मागणं एवढं फक्त देवा माझा भाव तुम्ही जाणा. उचित ते करा भाव जाणो निखरा माझा भाव जाणा हेची एक तुम्हा मागतो मी दातारा. तुकाराम महाराज म्हणतो देवा अरे तुझ्याबद्दल काय वर्णन करावं काय तुझं वर्णन करावं. तुझं वर्णन करत असताना मला बोलता येत नाही. मी बोलू शकत नाही. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिला 10-15 माणसं हडप सावरगावला सप्ताहामध्ये रात्री कीर्तना करताना येण्या करताना निघाले. मंडपात आले एकदम लाईट गेली आणि ते मंडपाचं चरट एकाच्या पायात गुतलं. गुतल्यानंतर तो सा बोलता येत नाही. तसं ज्ञानोबराय म्हणतात बोले ना बोलो देईना बोलताही येत नाही बोलवलं जात नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात देवा कोंटली जाणीव काही बोलण्याची आता काय बोलावं तुझ्याबद्दल. पण मी एक अज्ञान बालक आहे देवा. अरे लहान मुलाने कसंही वाकडं तिकडं पाऊल टाकलं ते कसंही जरी बोबडं बोललं आईला मात्र ते प्रिय असतं.
ना तरी बालक बोबडा बोली, का वाकोडा विचुका पावली, ते चोज करून माऊली रिझे जेबी. असं तुकाराम महाराज म्हणते बा. कळो येईल तैशी करा बाळाची चिंता, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा. भगवान सांगतात तुकाराम महाराज, एवढं माझ्याकडून नाही जमलं, नको करू ना, काही अडचण नाही, पण एक गोष्ट देवा. तुका म्हणे आता नका देऊ अंतर, मला अंतर देऊ नका. का? संध्याकाळी झोपल्यानंतर सकाळी झोपेतून उठेल का नाही याची गॅरंटी नाही. का? नाना प्रकारचे रोग या शरीरावरती प्रतिकार करतात. कधी कोणता रोग उद्भवेल हे परमेश्वरा न कळे. पुढे काय कैसा होईल विचार, काय होईल हे सांगता येणार नाही. हेची एक तुम्हा मागतो मी दातारा. देवा द्यायचा असेल फक्त एक. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखे नाम तुमचे वर्णा विगुण. विठला विठला विठ्ठल 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 सरळ सरळ अभंगाचा शब्दशार्थ मी आपल्या समोर ठेवला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित आहे, गरजेचं आहे. मौजे हडप सावरगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक, कोल्हे पाटील यांच्या वस्तीवरती आपण सर्व परमार्थिक भाविक मंडळी जमलो. ही कीर्तन रूपी सेवा आयोजित केली की निमित्ताने हे सर्वांना ज्ञात आहेच. तरी परंतु वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी म्हणा, भाऊराव मारुती पाटील कोल्हे असे आपल्यांना इहलोकातील यात्रा संपून परलोकाला म्हणजे भगवंताच्या स्वरूपाला ते विलीन झाले. त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणून आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. करू थोडा वेळ भगवंताचं नामचिंतन. मी भगवंताला प्रार्थना करेल, हे परमेश्वरा, हे दातारा, अशा आमच्या अण्णांना तुझ्याजवळ पुन्हा 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 चिरशांती प्राप्त हो. आणि अशा आमच्या अण्णांचा छोटासा परिवार आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी वाल्याबाई, भाऊराव पाटील कोल्हे आणि 2 मुलं आहेत त्यांना, विठ्ठल भाऊराव पाटील कोल्हे आणि अरविंद भाऊराव पाटील कोल्हे. मुली 3 आहे, इंदोबाई दौलतराव पाटील आहेर दरेगाव, सौ शिलाबाई चंद्रभान पाटील पाटोळे आणि गंगा भागीरथी कल्पनाबाई शंकर महाले बोलकी. आणि नातू आहेत चिरंजीव योगेश अरविंद कोल्हे. असा हा सर्व कोल्हे परिवार. मी भगवंताला प्रार्थना करेल, हे परमेश्वरा, हे दातारा, अशा आमच्या अण्णांचा पाठीमागचा जो काही परिवार असेल, पुढे जो काही परिवार होणार असेल, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना खूप असं आयुष्य प्राप्त हो, त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त हो, त्यांच्या हातून ईश्वर सेवा, साधू संतांची, देशाची सेवा घडो. अकल्पाविष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखे निधान पांडुरंग. खांब जरी उचलले तरी टारल्याला बांधले, घाबरू नका. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक वेळेस टारली उचलं, पण ते बोरीचं झाड नाही उचलायचं. ठीक आहे, पक्का मंडप करेल महाराज. चौकून टारल्या, ट्रॅक्टर नियोजन केलेलं आहे. त्या प्रित्यर्थ ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित केली. सेवे करताना अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अण्णांचं पुण्यस्मरण या ठिकाणी होत आहे. मुली आहेत, मुलं आहेत. त्यांच्या मुलांनी पुण्यस्मरणानिमित्ताने मोठं अन्नदान आणि ज्ञानदान या ठिकाणी केलेलं आहे, करतायत. एक गोष्ट लक्षात घ्या, आई वडिलांच्या ऋणातून जर उत्तीर्ण आपल्याला व्हायचं असेल तर हे 2 कार्यक्रम
मुलांना पार पाडावी लागतात. पहिला कार्यक्रम पिंडदान आणि दुसरं श्राद्ध. हे दोन कार्यक्रम महत्वाचे आहेत. का? पुत्रापासून सुख प्राप्ती माता पिता होईल म्हणते, शेखी अंगुठा दाविती. अण्णा पोर पाणी कसं पाहिजे द्यावं असं, शेखी अंगुठा दाविती. सुख प्राप्ती करतात. पण सोडून देतो विषय, जास्त मांडत नाही. पण एक सांगेन, पुण्यस्मरणानिमित्ताने अन्नदान आणि ज्ञानदान, आणि हे दोन कार्यक्रम मुलांना आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता करावे लागतात. कोणतं? पिंडदान आणि पुण्यस्मरण म्हणजे श्राद्ध. ही 16वं श्राद्ध आहे. तसं महिन्याला श्राद्ध येतं, प्रत्येक महिन्याला श्राद्ध येतं. पण हे 16वं श्राद्ध म्हणजे वर्ष श्राद्ध. आणि हे 16वं श्राद्ध असं असतं महाराज बर का. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. 16वं श्राद्ध असं असतं की आजच्या दिवशी पहिले स्वर्गात गेलेले पितर आजच्या दिवशी ह्या पितरांना ती त्यांच्यामध्ये मिळवून घेत असतात. म्हणजे हा मिळवणीचा कार्यक्रम असतो पहा. आणि त्या दिवशी त्यांच्या मुलांना इथं अन्नदान आणि ज्ञानदान करावं लागतं. जर अन्नदान केलं नाही, ज्ञानदान केलं नाही, तुम्हाला मी महाभारतातले उदाहरण सांगेल. स्वर्गामध्ये पंडूराजा गेला, पांडवांचे वडील पंडूराजा गेले. इंद्राच्या दरबारामध्ये अशा खुर्च्या टाकलेल्या होत्या पहा. सगळ्यात शेवटच्या लाईनीवर शेवटची खुर्ची पंडूराजाला मिळाली होती. आणि पंडूराजा म्हणायचा, अरे काय ह्या लोकांनी पुण्य केलं असेल, इंद्राच्या दरबारामध्ये पहिल्या खुर्चीवर मान मिळतो बसण्याचा. अरे मी किती पापी आहेत, मी किती अभागी आहेत. पंडूराजा रडू लागला. ब्रह्मर्षी नारद गेले, राजा अरे का रडतो? नारदा किती मी अभागी, शेवटच्या लाईनीवर शेवटची खुर्ची मिळाली, काय पुण्य केलं असेल या लोकांनी. नारदाने विचारलं, राजे तुमची काय इच्छा आहे? नारदा पहिल्या लाईनीवर पहिली खुर्ची मला मिळावी बसण्याकरता अशी माझी इच्छा आहे. नारद म्हणतात, तुमची इच्छा मी पूर्ण करतो, काय अडचण नाही, फक्त रडू नका. आणि तिथून नारद मृत्यू लोकात आले. त्या टायमाला पांडव हे भगवान कृष्ण परमात्म्याच्या सानिध्यात होते. कृष्णाने नारदाला पाहिलं, काय नारदा, देवा थोडस तुमच्याकडे काम घेऊन आलो. काय? पंडूराजा स्वर्गात रडतोय. कृष्णाने डोळे बंद केले, पाहिलं, नारदा पंडूराजा स्वर्गामध्ये थोडासा कमी पडला, शेवटची खुर्ची मिळाली, पुण्याला कमी पडला. नारद म्हणता, देवा मग काय करावं लागेल? कृष्ण परमात्म्याने सांगितलं, नारदा मृत्यूलोकामध्ये त्याच्या मुलाला काहीतरी अन्नदान, गोदान, कांचनदान, काही गोष्टी कराव्या लागतील. मग धर्मराजाला हा इतिहास कृष्ण परमात्म्याने सांगितला. आणि मग धर्मराजानं बापाला सुख प्राप्ती, त्या पितराला सुख प्राप्ती मिळण्याकरता, खुर्ची मिळण्याकरता राजसुयज्ञाचं आयोजन केलं पहा. ब्राह्मण लोकांना गोदान केलं, राजे लोकांना सुवर्ण मुद्रा दान दिल्या, गोरगरिबांना अन्नदान केलं, ऋषी मुनींना वस्त्रदान केलं. त्या यज्ञामध्ये कृष्ण परमात्मा पातळी उचलायचं काम करत होते. तो यज्ञ सामान्य होता का महाराज? सांगण्याचं तात्पर्य, स्वर्गामध्ये पितरांना सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर काही कार्यक्रम मुलांना करावे लागतात. पण हे दोन तर कार्यक्रम महत्वाचेच आहे महाराज, पिंडदान आणि श्राद्ध. काही माणसं म्हणतात, अरे का माणूस गेल्यावर कोण पाहतो? पिंडदान केलं का श्राद्ध केलं, काय गरज आहे? म्हणजे का कर्ज करायची गरज काय? महाराज म्हणतात, अरे जर त्याच्या नावानं पिंडदान केलं नाही, अन्नदान केलं नाही, तर ते स्वर्गात गेलेले पितर या मुलांच्या नावाने स्वर्गात बोट मोडतात.
करते पितर वंश दुराचार पूत झाला वंश दुराचार पूत झाला अकटाचे करते पितर वंश दुराचार पुत्र झाला वंश दुराचार पुत्र स्वर्गामध्ये पितर त्याच्या नावाने बोट मोडतात आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला आणि त्याची आई काय म्हणते गळेची ना गर्भ नभेची गावांज माता त्याशी लाज लावा पापी मुलं पिंडदान करू शकत नाही अन्नदान करू शकत नाही श्राद्ध करू शकत नाही अरे जन्माला आल्याबरोबर याला न्हाणीमध्ये पुरला असता तर बरं झाला असता बोट मोडतात स्वर्गामध्ये पितर पण अण्णांच्या दोन्ही मुलानं मोठा हा कार्यक्रम अन्नदान आणि ज्ञानदान या ठिकाणी केलेलं आहे आणि आई वडिलांची सेवा फार महत्वाची महाराज तुम्हाला एकच सांगतो नुसतं आई वडिलांचं दर्शन घेण्याचं काय पुण्य आहे किती पुण्य आहे एकाच वाक्यात सांगतो तुम्हाला फक्त नीट लक्ष देऊन ऐका ऐका पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा ऐका पुन्हा सांगतो पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा आणि काशीच्या 1.25 लाख प्रदक्षिणा दोन्ही पारड्यात 2 पुण्य टाका काटा तंतोतंत येतो पृथ्वीचे 3 प्रदक्षिणा आणि एका पारडामध्ये काशीच्या 1.25 लाख प्रदक्षिणा काटा तंतोतंत येतो दोन्ही पुण्य एकात टाका 1.25 लाख प्रदक्षिणा आणि 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा आणि एका पारडामध्ये आई वडिलांचं दर्शन घेण्याचं पुण्य टाका काटा तंतोतंत येतो म्हणून माऊलीने ज्ञानेश्वरीत वर्णन केलं सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरी आई वडिलांची सेवा फार महत्वाची तुम्हाला सांगतो आई वडिलांची सेवा केली म्हणून काय झालं गणपती आणि कार्तिक स्वामी असे दोघं बसलेले होते पहा शक्यतो गणपती बाप्पा माहिती आपल्याला पण कार्तिक स्वामी काय एवढं आपल्याला माहिती नाही कोणा पाहिले असेल कार्तिक स्वामी तर कोणाच ठाऊक पण कार्तिक स्वामी शक्यतो प्रचलित लोकांमध्ये नाही काय झालं भगवान शंकर आले आणि बसले बसले पण कार्तिक स्वामीकडे पाठ केली आणि गणपतीकडे तोंड केलं काय गणपती कधी आला केव्हा आला जेवलास का बरं आहे का कार्तिक स्वामीची तळ पायाची आग मस्तकाला गेली बाबा अरे मी बी तुमचाच मुलगा आहे ना माझ्या संग 2 शब्द तर बोला अरे तू बी माझाच मुलगा आहे पण तू जरा बाहेरची कामं करतो हा जरा घरातले हा लई जवळ असतो म्हणून त्याला विचारलं नका बोलू माझ्या संग तुमचा मुलगा असो ना भगवान शंकर आहे तापलेलेच होते नाही बोलत जा काय करायचं कर तुला इतक्यामध्ये पार्वती आई साहेब घरातून आला गणपती कार्तिकी जे आई साहेब महाशिवरात्र सोडण्याकरता उद्या सकाळी 8 वाजता माझ्या घरी स्वर्गातील देव पाताळातील देव आणि त्यांच्या पत्न्यासह इथं हजर झाल्या पाहिजे मला कार्तिक स्वामी मनात म्हणतो हे तर काम आता आपलंय हा ढेबऱ्या पोटाचा कधी जाणार ठीक आहे आमंत्रण देऊ आमंत्रण आले पाहिजे जेवायला आणि महाराज पहाटे 4ला कार्तिक स्वामी मोरावर बसले भर गेले गणपती 7 वाजले तरी झोपेतून उठाना भगवान शंकर सांगतात अरे गणपती उठ लवकर
ते कार्तिकी 4लाच गेलं पहाटी. तू जातो की बाबा. 7:30ला हे उठलं, गंगावर स्नानाला गेलं, हातात पाणी घेतलं. स्वर्गातल्या देवाय हो, पाताळातल्या देवा हो, तुमच्या बायका असं माझ्या आईजवळ जेवायला या रे बापा म्हटलं. सोडलो पाणी. तोपर्यंत हे तर 8:30ला तर कुठं स्वर्गात पोहोचलं कार्तिक. स्वर्गामध्ये पायऱ्या चढायला लागलं आणि तिकून परतीन तांब्यान वाट्यान लोट्यान हातात घेऊन सगळे देव घरातून बाहेर निघाले. कार्तिक म्हटला कुणीकडं? अरे म्हणले कैलासात चाललो. कुठं चालले म्हणजे? कोण आलत तुम्हाला सांगायला? स्वर्गातले देव म्हणतात तुमच्या घरात काही मेळ आहे का रे? घरात काही मेळ आहे का? कोण आलत सांगायला? म्हणजे गणपती. कार्तिक म्हणतो ढ्याबऱ्या पोटाचा कधी आला सांगायला? पहाटे 4ला निघलो मी, आता इथं पोहोचलो. हा आला कधी? हा तर झोपेलच होता. आणि याचं उंदीर वाहन किती पळून पळणार, माझं मोर वाहन. महाराज सगळे देव लोक पार्वती आई साहेब जेवायला. गणपती फक्त आई वडिलांची सेवा करत होता. महाराज अख्ख्या जगामध्ये नाव गणपतीचं गाजलं. ज्ञानेश्वरी लिहिताना ज्ञानेश्वर महाराजांनी पहिलं वर्णन केलं, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तोच गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. 19व्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 19व्यामध्ये गणपतीचं वर्णन आलं महाराज. फक्त आई वडिलांची सेवा. शेतकरी असू द्या ना, पेरायला आऊत धरायचं, गण्या गण्या गणपती काम लागो दे सुखापती. गणपतीला काय एवढा जगात मान? आई वडिलांची सेवा. आई वडिलांची सेवा हेच देवा उत्तम. देवाला हेच आवडतं महाराज. जगातली तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. तेने न जावे तेरे थासे तीर्थ से, तेने न जावे तेरे थासे तीर्थ से, तेने न जावे तेरे थासे तीर्थ से, तेने न जावे तेरे थासे. माय बाप के बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. हा पुंडलिक बायकोला खांद्यावर घेतलं, आई बापाच्या गळ्याला दोरी बांधली, चालला उडीत घेऊ. काशी जवळ जवळ गेला. रात्र झाली म्हणून एका ठिकाणी थांबला आणि तिथं कुकुट स्वामीचा आश्रम होता. जागा रात्रभर बसलेला आहे. रात्री 12 वाजता गंगा यमुना सरस्वती 4-5 नद्या इतक्या मलिन काळ्या कुट्ट होऊन स्वामीच्या दर्शनाला आतमध्ये झोपडीत गेल्या. हा पाहतच होता. साधूची झोपडी, स्त्रिया कशा इथं. दर्शन घेतलं. बाहेर पडताना अशा दिव्य तेज स्वर्गातल्या देवांगना अप्सरा टाईप अशा त्या स्त्रिया होऊन चालल्या. याला राहवलं नाही. ओ 2 मिनिटं सुख सुख. कोण तुम्ही? गंगा यमुना सरस्वती भागीरथी. आतमध्ये गेल्या त्यावेळेस तुम्ही मलिन होत्या, काळा कुट्ट होत्या का? अरे तुझ्या सारखे पापी रोज आमच्यात येतात, त्यांच्या पापानं आम्ही मलिन होतो. पुन्हा आम्हाला संताजवळ यावं लागतं. संताच्या दर्शनानं पाप आमचं धुतल्या जातं, पुन्हा दिव्य स्वरूप प्राप्त होतं.
तू अरे तुझ्यासारखे पापी बायकोला खांद्यावर घेऊन तीर्थयात्रा करतात. पुंडलिकाचे डोळे उघडले. तिथंच आई वडिलांना घेऊन पंढरपूरला आला. आणि जे आई वडिलांच्या सेवेत रत झाले पुंडलिकराय, पुंडलिकाच्या भावार्थासाठी गोकुळे होणे झाला येता. पांडुरंग परमात्मा कृष्ण परमात्मा आले. पुंडलिका अरे मी आलो तुझ्या करता. नाही पुंडलिकरायचे काय उद्गार, अरे आला असन काय उपकार केले तू. पुंडलिकराय सपी तपी योगी माझं ध्यान करतात, त्यांना नक नजरी नाही पडत. माझं योगियांच्या ध्यानी ध्याता ना तुळसी. अरे तुझ्या करताना मी आला असन काय उपकार केले का. पुंडलिकरायचे उद्गार ब्रह्मांडाच्या मालकाला. काही संत मंडळींनी पुंडलिकरायचा तिरस्कार केला. काय तिरस्कार केला. अरे अरे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली. तिरस्कार केला. मातला पुंड्या देवाला देव त्याला आला असन काय उपकार. पण नामदेवरायांनी फार मोठं तोंड भरून कौतुक केलं पुंडलिकरायचं. नामदेवराय म्हणतात, ज्या विटेला पुंडलिकरायाचा हात लागला त्या विटेवर युगे झाले 28 किंवा युगे 28 विटेवर अजूनही त्या विटेवर उभा आहेत. त्या विटेचं केवढं मोठं भाग्य असेल. नामदेवराय पुंडलिकरायला विचारतात, पुंडलिकराय कशी रे विट जोडली पुंडलिका, कशी रे विट जोडली पुंडलिका, कशी रे विट जोडली पुंडलिका, कशी रे विट जोडली पुंडलिका. माय बापाची सेवा करोनी हो, माय बापाची सेवा करोनी विठ्ठला निलारी सखा, विठ्ठला निलारी सखा. माय बाबाची सेवा करोनी हो, माय बाबाची सेवा करोनी हो, विठ्ठल निलारे सखा, विठ्ठल निलारे घरा. काय नामदाराचे उद्गार आहे. काय अभंग तयार झाला. कशी रे विठ जोडली पुंडलिका, माय बापाची सेवा करोनी विठ्ठल निलारी सखा. महाराज आई वडिलांच्या सेवेचं हे फल आहे. महाराज आई वडिलांची सेवा करा. काही करू नका जगामध्ये. महाराज आई वडील हेच आपलं दैवत आहे. त्यांनी जन्म दिला नसता आपण ह्या कीर्तनाला असतो का, हा मंडप दिसला असता का. हे त्यांचे उपकार आहेत. आई वडिलांची सेवा. दोन्ही मुलांनी मला आमच्या हरिभक्तीपरायण आमचे रामभाऊ यांनी सांगितलं, महाराज या दोन्ही मुलांनी फार सेवा केली आई वडिलांची, फार सेवा आईची ते करतात. म्हणून इतकाही त्या मी इतकं कीर्तनात इतकं नाही वर्णन करीत महाराज. हा ते माय माझा मायचा सागर ते नाही, ते नाही का आपल्याकडे नाही. मग बाकीचे काय आकाशातून पलटे का. पण महाराज भाऊने मला सांगितलं म्हणून इतकं वेळ वर्णन केलं मी की आई वडिलांनी सकळ तीर्थाची धुरी माऊली वर्णन करतात का. अरे जगामध्ये जितके उपकार आई वडिलांनी केले तितके उपकार कोणीच केले नाही महाराज. इतके उपकार आपल्यावरती लोक गावातले किंमत देतात, आपल्याला चांगलं म्हणतात, अण्णा अण्णा म्हणतात. कुठपर्यंत. जब तक अपने पल्लों में पैसा हुई तो सब लोग खुशामत करे, अपने पल्लों का पैसा निकल गया तो कोई नहीं मिठा बोले. पण जे आई वडिलांनी महाराज निस्वार्थ प्रेम केलं, लेकोराचे हित
जाणे माऊलीची चिताईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती 9 महिने 9 दिवस ज्या मातोश्रीने याला उदरामध्ये वागवलं महाराज 9 मास कष्टलाशी डाव्याने प्रसृत झाली हिताची कर्मजाड तुझी मान अडकली महाराज काय वडिलांचं म्हणून महाराज सांगतात आई वडील ही सर्वात श्रेष्ठ दैवत आहे श्रेष्ठ दैवत आहे म्हणून दोन्ही मुलांना अन्नदान आणि पिंडदान आणि ज्ञानदान हे कार्य केलं निश्चित अण्णांना स्वर्गामध्ये चिरशांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कोल्हे परिवारामध्ये या दोन्ही मुलांना आज बघा ना ही वारकरी संप्रदायामध्ये गायनाचार्य ही सगळी भजनी मंडळ परिसरातून भजनी मंडळ आहेत गावगावची भजनी मंडळ आहेत म्हणजे सायगाव भजनी मंडळ आणि परिसरातून सगळीच भजनी मंडळ आहेत दादा हार्मोनियम वादक हरिभक्तीपरायण जनाभाऊ सुंदर अशी किती खर्च केला महाराज त्यांच्या मुलांनी मोठं अन्नदान मोठं ज्ञानदान या ठिकाणी घडतायत म्हणून त्यांच्या सेवे करताना अभंग तुकाराम महाराजांचा घेतला चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान भोपाळी प्रकरण आहेत काकड्याच्या अभंगातील भोपाळी प्रकरण आहेत भगवान परमात्मा तुकोबराला मागा म्हणतात आता ही मागणी प्रकरण मी तुम्हाला संध्याकाळी 5 वाजे लोक सांगन किती वाजे लोक 5 वाजे लोक काय मागावं देव प्रसन्न आहेत महाभारतातल्या मागण्या सांगल रामायणातल्या मागण्या सांगल हरिविजय भक्तिविजय नवनाथ ग्रंथ गीता ज्ञानेश्वरी म्हणून मी तुम्हाला सांगितलं 5 वाजे लोक जरी मागण्या मागितल्या तरी संपणार नाही सोप्यातले सोप्या मागण्या सांगतो तुम्हाला एकानं हनुमंतरायाची भक्ती केली आज हनुमंतरायाचा जन्म झाला 6:15 म्हणून हा दृष्टांत सांगतो ऐका जे नादी लागला हनुमंतरायाच्या शिवरात्र असली तरी शरण शरण हनुमंता दत्त जयंती असली तरी शरण शरण हनुमंता हनुमंतराय म्हणतात हा लयच नादी लागला माया काय भानगडे एक दिवस हनुमंतराय प्रसन्न म्हणले बघता अरे लयच नादी लागला तू म्हटलं हनुमंतराय आपलं कामच असं आहे एकदा नादी लागणार नाही पण लागलो तर पूर्णच करणार मी प्रसन्न आहे माग तुला काय मागायचं मग त्याने सांगितलं हनुमंतराय 30 वर्ष होईपर्यंत मी मुली पाहिल्या मला मुली पास नाही झाल्या पण आता 35 वर्षाच्या पुढे ढळल्यावर आता मुली मला नापास करतात हनुमंतराय काही करा पण एवढं आपलं टिपण बसून द्या हनुमंतरायने खाड मुस्कान बावळ्या तुला मुलगी द्यायची करून मी काय गावाच्या बाहेर बसलो असतो मला नसती करता आली का कोणाला काय मागावं हे कळलं पाहिजे ना याने सांगितलं हनुमंतराय तुम्हाला ओपत नाही राव हे तुम्हाला शोभत नाही खुशाल मुस्काडत शिवरात्र असली तरी तुमचं नामचिंतन केलं दत्त जयंती असली तरी तुमचं नामचिंतन आणि तुम्ही खुशाल मारता अहो तुमच्या नुसतं बोलण्यावर काम होईल मग हनुमंतरायच्या लक्षात आलं हो ठीक आहे बरं झालं तू आठवण करून दिली माझे फार नादी लागला तू तुझं काम मी आता हनुमंतराने एक पत्र लिहिलं आणि पत्र कोणाला लिहिलं रामप्रभूला प्रभू आपला माणूस आहे याचं काम तुम्हाला एवढं करावं लागत आणि खाली हनुमंतरायने सही केली जाय माझं पत्र घेऊन जाय रामप्रभूला तुझं काम होईल माझ्यावर विश्वास ठेव जा आता हा गेला रामप्रभूचा दरबार भरलेला होता तमाम लोक मग काही बोलायची अक्कल सभेत गेले बरोबर हा रामा काय मला बायको दे रामप्रभू बरं आहे का आता मलाच एक येईन तुला कुठून दुसरं देऊ मला माहित नाही मला बायको पाहिजे सोबदार असे खंबीर होते रामप्रभू म्हणले याला उचला फेकारे बाहेर दरबारच्या बाहेर गेटच्या बाहेर फेकून द्यायला सोबदार जरा रगटच होते अशी दोन्ही उचलला ना हागन पाय कुडतडायचा सोबदारला रगट होते दरवाजापर्यंत नेणार बाहेर फेकणार ए बा दमदाटी करू नका माझ्याकडे पत्र आहे आणि हा शब्द रामप्रभूने ऐकला बोलाय अरे पत्र म्हणतो 2 मिनिटं इकडे येऊ दे त्याला दाखव पत्र पत्र पाहिलं पत्र वाचलं आणि खाली रामप्रभू म्हणतात तरी येतं आपल्या हानम्याचं पत्र आहे
कार्यकर्त्याला लिबार होता ना महाराज तो. कार्यकर्ता सामान्य होता का? इकडचे बटाट वडे खाऊन तिकडे मतदान करणार होता का तो? कार्यकर्त्याला लिबार धास्ती. याचं काम आपल्याला करावं लागतं. मध्ये रामप्रभूचा एक भक्त होता, त्याच्या मुलीचे संबंध पाहता पाहता 35 वर्ष झाली होती. रामप्रभू म्हणले, खरे तुझ्या पुरीचं 35 वर्ष वय, याचं 45 आहे, 10 वर्षाचा फरक आहे, टिपम बसतं, दे लग्न लावून, दे लग्न लावून. पण लग्न लागल्यानंतर रामप्रभू झाले, पाय पुरी भेटा ना, पुरी भेटा ना, हिला जीव लाव. मग हा कुडाही जरी चालला तरी हात धरूनच चालाच बायकोचा. एक दिवस आषाढी वारी आली, लागला पिशी भरायला. हिनं सांगितलं, काय भानगडे? म्हणले, माझी वारी आहे, मी दशमीला पंढरपूरला जातो, एकादशीला प्रदक्षिणा दर्शन करतो, स्नान करतो, आणि द्वादश स्थळाला घरी येतो. वार्षिक माझा नियम आहे, जमणार नाही. मग मला यायचं. ते म्हणलं, येऊ नको, गर्दीला राहते. ते बाकीचं रामानं तुम्हाला सांगितले, मला सांभाळायचं. दोघाच्या पिशा भरल्या. मग हे दशमीला गेलं. मग दशमीला संध्याकाळी निघलं, रात्री गेलं पहाटे 4ला. वार्षिक ती खोली ठरलेलीच होती, तिथं पिशव्या अटकल्या. आणि सकाळी एकादशीला गंगे स्नानाला 8:30ला गेले. स्नानाला गेले, स्नान करून आले. करता करता त्या गर्दीमध्ये 10 वाजले. आणि 10 वाजता चंद्रभागेच्या पायऱ्या चढून नाथ चौकात आला. दोघंही नवरा बायको हात धरेलच बरं. चौकात आला, पण नेमक्या एकादशी दिंड्या सुरू झाल्या. आता ते तुम्हाला माहित नाही, आपल्या खेडेगावामध्ये दिंड्यावाले लोक आतमधून कोणालाच प्रवेश होऊ देत नाही. ते चोपदार ते अशा साखळ्या धरले राहतात. हे लागलं शिरायला. त्या लोकांनी जे लोटालाटी केली महाराज, लोटालाटीमध्ये बायको गेली एकांगण, हा गेला एकांगण. 3 वाजले, बायको सापडाना. त्या नाथ चौकात रामप्रभूचं मंदिर आहे. आणि पळतच गेला, प्रभू प्रभू प्रभू, देवा देवा देवा. हनुमंतराय समोर बसले होते, याचा हनुमंतरायकडे लक्षच नव्हतं. प्रभू, बायको हरवली, एकदा सापडून द्या, पुन्हा वारीला सुद्धा यायचो. हनुमंतराय जे बसले होते, जे उठले, जे मुसखडात आणली महाराज. हनुमंतराय, अहो मी तुमचा भक्त आहे. पुन्हा पहिल्यांदा मारली तोंडात, आता तोंडात मारली. हे तुम्हाला शोभत नाही, ओपत नाही. हनुमंतराय म्हणतात, मूर्खा, तुला त्याच्याकडे बायको मागायला सांगितली होती, सापडून द्यायला सांगितली नव्हती. अरे त्याची हरवली तर मी सापडून दिली, तू त्याच्याकडे चालला. कोणाला काय मागावं हे माणसाला कळालं पाहिजे. हे रामायणातली मागणी सांगितली तुम्हाला, अभंगातली मागणी ऐका. कैकईने मागणं मागितलं रामप्रभूकडं, राजा दशरथाकडं. काय? ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, कनिष्ठाशी द्यावे राज्यपद. रामाला 14 वर्षे वनवास, माझ्या भरताला गादीवर बसवा. मागणी मागितली, आवडली का? कैकई काय, राजा दशरथ काय म्हणतो, कैकई, हडप सावरगावचे लोक निंदा करतील बरं. कैकईने सांगितलं, नामदाराय वर्णन करतात, निंदतील जन मज वाटे सुख, ऐकताची राया दुःख झाले. लोक निंदा करतील, परंतु त्यातून मला आनंद वाटेल, मला हेच पाहिजे. कैकई, राजा दशरथ, दोष लागेल तुला, दोष. माझी ये मस्तकी ठेवा हा दोष, तुम्हाकडे लेश नाही काही. मागण्या म्हणून मी तुम्हाला सांगितलं, 5 वाजेपर्यंत मागण्या सांगेन मी तुम्हाला. अजून तर गीता ज्ञानेश्वरी तर उचकली नाही, त्याच्यात जर शिरलं तर पुन्हा बाहेर येणं शक्य नाही. गोड अशी मागणी परपर नाही. तुकाराम महाराजांना देव मागा म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांना देव मागा म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा तू कुणा कुणाला काय काय दिलेलं तर आम्हाला पूर्ण यादी माहिती ना, कोणाला काय दिलं. देवाने विचारलं, ऐक देवा, मागा दूध दे म्हणतल्यासाठी, अघविया क्षीराब्दीचे करुणी वाटी. उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैशी. उपमन्यूने वाटीभर दूध माहितलं, तू त्याला शिराचा सागर दिला. ध्रुवबाळ बापाच्या मांडीवर बसण्याकरता रुसून बसला, त्याला आढळपद दिलं. एकच अभंग सांगतो, धुंद झाला तुझा दरबार. तू कुणा कुणाला काय काय दिलेले तर मला यादी. तसं तुकाराम महाराजांना भगवान मागा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अरे तू आम्हाला मागा म्हणतो, आणि तुझ्याकडे आहेच काय द्यायला का? काय नाही माझ्याकडे. तुकाराम महाराज, ऐक, मुकुट मागो डोक्याचा, तू तो आणला कर्णाचा. डोक्याचा मुकुट मागा तर तो कर्णाचा उष्ण आणला.
कुंडल मागो कानीचे ती तो अनिल कर्णाचे. हेच काय तुझ्याकडे देण्याकरता आणि आम्हाला माहिती आहे उदार तुहारी ऐशी किरती चराचरे अनंत हे थोरे गजदाती पुराणे उदार तुहारे ऐशी किरती चराचरे अनंत हे थोरे गजदाती उदार आहे अशी चराचरामध्ये आम्ही तुझी कीर्ती ऐकून आहोत. अनंत हे थोरी गरजदाती पुराणी अनंत पुराणाने तुझी थोरी वर्णन केलेली आहेत. तू कुणाकुणाला काय काय दिलेले आहेत आम्हाला पूर्ण यादी माहिती. काय देतोस तू आम्हाला? देव मागा म्हणतो तो कोपराला म्हणजे का उगीच मागा म्हणतो का? तसं आपल्याला देव मागा म्हणत नाही ना. आपल्याला देव मागा म्हणला असता देवाकडे आपली एकच मागणी असते देवा जास्त नको पण 1700-1800 रुपये कांद्याचे भाव कर. वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य गृही व्हावे धन धान्य गृही व्हावे धन धान्य वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य गृही व्हावे धन धान्य गृही व्हावे मागणी. वाढावे संतान गृही व्हावे धन धान. देवानं सांगितलं महाराज तू कोपरा आहे कांदे लावू नका बटाटे लावू नका एक काम करा ना म्हणजे का डायरेक्ट सोनं देतो तुम्हाला. सोनं आणि सोनं जर लागत असतं शिवाजी महाराज नजराने घेऊन आले होते माझ्याकडे त्याच वेळेस स्वीकार केला असता. आता शिवाजी महाराज जरी नजराने देत होते उगीच नाही दिला. तुम्हाला सांगतो इतिहास ऐका. शिवाजी महाराज आपलं सैन्य घेऊन योगायोग पुण्यातून असे चालले होते. तुकाराम महाराज कीर्तन चालू होतं. नेमकं गेट जवळ शिवाजी महाराजांची घोडी गेली पायरावला. शिवाजी महाराजांनी ठरलं होतं घोडी जर पुढं जात नसन तर आपल्याला अपशकुनी. शिवाजी महाराज तिथंच उतरले आणि योग असा का कीर्तन तो कोबराय चालू होतं. शिवाजी महाराज सैन्याला सांगितलं तुम्ही थांबा इथं मी कीर्तन ऐकून येतो. तो शिवाजी महाराज समोर बसले कीर्तनात. योग असा झाला काय दृष्टांत तो कोबरायचा रंगला. शिवाजी महाराजांचं एक टक लावून लक्ष होतं आणि तुकाराम महाराज कीर्तनामध्ये असे फिरले. असे फिरल्याबरोबर तुकाराम महाराजांचा असा इतका शर्ट मागून फाटलेला तो शिवाजी महाराजांनी पाहिला. अरे रे अगोदरही शिवाजी महाराज तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकूनच होती जेळी दगडा सहित वया तारियल्या. अरे यांचा नाव लौकिक ऐकून मी थक्क आहे. काय अधिकार तुकाराम महाराजांचा. अन कपडे नाही घालायला फाटके कपडे. महाराज मनात आला राजाच्या फाटके कपडे महाराजांचे. अरे रे योग असा घडला औरंगजेबाला कानगी खबर लागली शिवाजी महाराज कीर्तनात बसले. टाकला तो कोबराच्या कीर्तनाला वेढा औरंगजेबाच्या सैन्याने. सैन्य आतमध्ये शिरणार कशी तुकाराम महाराजांना कानगी खबर लागली. महाराज तुकाराम महाराज पेटी मास्तरला नाही बोलले मृदंगाचार्याला नाही टाळ करायला नाही डायरेक्ट जे बोलायला सुरुवात केली तुकाराम महाराजांनी. ऐका आम्हा गांधी जन गांधी जन तरी काम्याला नारायण तरी काम्याला नारायण 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 आम्हा गांधीजन तरी का मेला नारायण शिरलं औरंगजेबाद सैन्यात. काय भगवंताने तुकाराम महाराजांची हाक ऐकली. औरंगजेबाच्या सैन्यात दृष्टी
बदल केला. ऐकणारी, टाळकरी, चोपदार, कीर्तनकार सगळेचे सगळे मृदांगाचार्य सगळे शिवाजी महाराज दिसायला लागले. महाराज धराव कोणाला सोडाव कोणाला, या अवधीत खरे शिवाजी महाराज गेले पळून. शिवाजी महाराजांच्या मनात अजूनच आतुरता आहे. अरे माणसात बदल करण्याची शक्ती जर या साधू मध्ये, आणि कपडे फाटके, मग पराती हिरे माने मोती पाचव पैसा सोनं जे परातीच्या पराती सैन्यपतीला पाठवून जा, तुकाराम महाराजांना देऊन टाका, आनंदाने राहा म्हणावं. राजे म्हणतात. ते तुकाराम महाराजांनी घेतलं नाही. शिवाजी महाराजांना वाटलं अजून तुकाराम महाराज आपल्यावर नाराज. स्वतः दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आले. महाराज हे स्वीकार करा, घ्या, आनंदाने जीवन जगा, परमार्थ करा. फाटके कपडे मी पाहिले, मला बरोबर नाही वाटलं. राजे हे आम्हाला नको. शिवाजी महाराज म्हणतात राजे तुम्ही संसारात सुखी व्हावा अशी आमची इच्छा आहे. तुकाराम महाराज आम्ही सुखी वाटतं ना, व्हावा असं वाटतं ना, आम्ही त्याने सुखे मना विठ्ठल विठ्ठल मोखे, मना विठ्ठल विठ्ठल मोखे, मना विठ्ठल विठ्ठल मोखे, सुखे मना विठ्ठल विठ्ठल मोखे, मना विठ्ठल विठ्ठल मोखे. ए रविता तुमचे धन ते मज मृत्तिके समान. राजे महाराष्ट्र सांभाळा, देश सांभाळा, आम्हाला नकोय. पण एक विनंती करतो राजे, कंठे मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, तुका मने मज हे आस. शिवाजी महाराज म्हणतात, छत्रपती राजे म्हणतात, तुकोबराय तुमचं अनुकरण मी करतो, माळही घालतो, एकादशीचा उपवासही करतो, पण एवढं स्वीकार करा. राजे ऐका ना. सो तुकाराम महाराजांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांचा हात धरला, फर 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 उडीत नेलं भांडारा डोंगराकडं. ज्यावेळेस राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी भांडारा डोंगराकडे पाहिलं, महाराज काय भगवंताने कृपा दृष्टी केली. राजे छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्ण भांडारा डोंगर सोन्याचा दिसला. पूर्ण भांडारा डोंगर. तुकाराम महाराज राजे तुका म्हणे आम्ही राजे त्रैभुवनीचे, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकातले आम्ही राजे आहेत. तुम्ही फक्त महाराष्ट्रातील राजे आहेत. तुमचे तुम्हाला लक लागो हे उचला, घेऊन जा. तुकाराम महाराज देवाला सांगतात, देवा त्याच वेळेस संसार श्रीमंत झालो असतो, काय देतो आम्हाला. तुकाराम महाराज द्या सोडून, फक्त मागा. तुकाराम महाराज ब्रह्मपद देतो. ब्रह्मादिका पदे दुखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे दुखाचे, ब्रह्मादिका पदे दुखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे दुखाचे, येथे चित्त धनी जडो देशी, येथे चित्त धनी जडो देशी, येथे चित्त धनी जडो देशी. तुझा ब्रह्मपद तुझे तुला लक लागो, आम्हाला नको. तुकाराम महाराज ब्रह्मपद घेत नाही. मग मोक्ष देऊ. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, होय सांगू ऐसी तुका. मोक्ष आमच्या घरी पाणी भरतो, तुझा मोक्ष देवा तुला लक लागो. तुकाराम महाराज ब्रह्मपद घेत नाही, मोक्षपद घेत नाही, इंद्रपद देऊ का. तुकाराम महाराज म्हणतात, दरवर्षी गीता ज्ञानेश्वरी वाचितो आम्ही, इंद्रपद कुठपर्यंत आहे. हा, जोपर्यंत यज्ञाचं पुण्य आहे, यज्ञाचं पुण्य भोगून संपलं, मग तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. स्वर्गाचा राजा मृत्यूलोकात यायचा हडपसावर गावात, त्याच्या चेहऱ्यावर लय आनंद आहे का. अरे हे तरी बरं आहे, स्वर्गाचा राजा मृत्यूलोकात यायचा, त्याची अवस्था कशी होते दृष्टांत नाही सांगत, फक्त ओवी सांगतो. जैसा वेश्या भोगी कवडा वेचे,
मगदार ही चेपून येतेचे तैसे लाजीरवाने दीक्षिताची काय सांगू तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. तुझं इंद्रपद तुला लक लागो. तुकाराम महाराज ब्रह्मपद घेत नाही, इंद्रपद घेत नाही, मोक्ष घेत नाही. मग एक काम करू का म्हणले काय वैकुंठ देऊ का. वैकुंठा नको वैकुंठीचा वास नको वैकुंठीचा वास नको वैकुंठीचा वास नको वैकुंठीचा वास. असे तया सुखानाश असे तया सुखानाश असे दया सुखानाश आहे दया सुखानाश. हे अद्भुत रस अद्भुत रस अद्भुत हारस अद्भुत हारस. कथा काळी नामाचा हो काळी नाम कथा काळी नामाचा हो काळी नाम. या वैष्णवाचे घरी या वैष्णवाचे घरे या वैष्णवाचे घरे या वैष्णवाचे घरे या वैष्णवाच्या घरी या वैष्णवाच्या घरी या वैष्णवाच्या घरी या वैष्णवाच्या घरी. वैकुंठी जाऊनी काय बा करावे उगीच बैसावे मौन धरून. देवा वैकुंठाशी आमा नको धाडू हरी का वैकुंठ कोपट जुनाट झोपडी. तुझं वैकुंठ असून तुला आवडत नाही. ज्या सुखा कारणे देव वेडावला आ वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव ऐकेच ना देव ऐका ना. तुकाराम महाराज इतके देव तुकाराम महाराजाच्या मागा लागले का. ती एका जन्मातली भक्ती नाही भाऊ. विश्वंभर बाबा ही 8वी पिढी तुकाराम महाराजांची. 8व्या पिढीपासून तुकाराम महाराजांचा परमार्थ चालू होता आणि 8व्या पिढीला तो परमार्थ फळाला आला. आणि तुकाराम महाराजांना देव मागा म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा द्यायचंच असेल तर चित्ती तुझे पाय डोळा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान चित्ती तुझे पाय डोळा चित्ते तुझे पाय डोळा चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान चित्ते तुझे पाय डोळा. अखंड मुखी राम तुमचे वर्णन गुण हो. अखंड मुखी नाम तुझे वर्णन गुण. अखंड मुखी राम तुमचे वर्णन गुण हो. अखंड मुखी नाम वर्णन गुण. हेची एक तूमा हेची एक तूमा मागतो निराकार हेची एक तूमा एक तोमा एक तोमा मागतो दादा एक तोमा रे राम. आता भंगाला सुरुवात झाली पण 12:15 वाजले. आता वेळ संपली. 12 वाजले म्हणजे भूका लागून जाते रामभाऊ. आता कव्हर करायचं कीर्तन आणि इथं न संपण्यासारखे शब्द आहे ना महाराज. तुझे पाय माझ्या चित्तात असावे. देवाचे पाय कोणाच्या चित्तात राहते काय. तुका म्हणे चित्त करारी निर्मळ येऊन गोपाळ राहे ते येऊन गोपाळ राहे ते येऊन गोपाळ राहे ते येऊन गोपाळ राहे ते. तुका म्हणे ते करारे निर्मळ म्हणे चित्त करारे निर्मळ. हो तुका म्हणे ते करारे निर्मळ. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. हो येऊन गोपाळ राहे ते येऊन गोपाळ राहे ते येऊन गोपाळ राहे ते येऊन गोपाळ राहे ते.
देवाचे पाय कोणाच्या चित्तात आहे? देवाचे पाय कोणाच्या चित्तात राहतील का? हा? शेतात घरून शेतात गेला, शेतातून घरी येता येता कोणाच्या आहे पांबरीच दात्या खोलून आणतो, याच्या चित्त देवाची पाय राहतील का? याच्या चित्त देवाची पाय राहतील? अरे त्या भक्ताची लक्षणं सांगितली गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये. पूर्ण भक्ताची लक्षण सांगितली महाराज. आता कुठून कुठपर्यंत ऐका. अद्वैष्टा सर्वभूताना मैत्र करून ये वच, या श्लोकापासून तर एतु धर्मे मृतमिदम यथोक्तम पर्युपासते. भक्ताची लक्षणं पुन्हा गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये पहिल्या 2 श्लोकामध्ये अभयम सत्व संशुद्धीर योग ज्ञान व्यवस्थिती, याही पुन्हा पहिल्या 2 श्लोकामध्ये भक्ताची लक्षणं सांगितली. अर्जुना, माझा भक्त किती आवडतो मला, तेही प्राणा परोते, आवडते मज निवृत्ती पण कोणते, जे भक्त चरित्रात ते प्रशंसते, माझ्या भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात. आणि अशा माझ्या भक्ताला काही चिंता आहे का? 15 तारखेला पाऊस सांगितला पंजाबराव टाकणार, आणि पाऊस येईल कांदे उपटायचे नाही. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय, समर्थाची कांत कोरांना मागे. चिंता नाही महाराज. माझे असे भक्त कोणते? त्या भक्ताची यादी एकच उदाहरण सांगतो पहा. काही करू द्या त्या भक्ताचं, लोकांनी किती तिरस्कार करू द्या, पण महाराज देवाचं नामचिंतन ज्याने केलं, किती वर्णन सांगू तुम्हाला. मीराबाई स्वतः बापाने विरोध केला, मीराबाई ऐकत नाही, लग्न करायला तयार होत नाही. शेवटी बापाने तक्षकाचा विष गराळा काढला पेल्यात, बंगला गावाच्या बाहेर बांधून दिला. तुला गावाच्या बाहेर राहावं लागेल. गावाच्या बाहेर राहिली. त्यांना वाटलं गावाच्या बाहेर टाकलं, वाळीत टाकलं, रडत असेल मीराबाई. जाऊन पाहिलं, मीराबाईने तशी भक्तीने की दरवाजा खिडकी बंद केली, गळ्यामध्ये बिना हातामध्ये महाराज पग घोंगारो बांध मीरा नाची रे, पग घोंगारो बांध मीरा नाची रे, पग घोंगारो. बोला का प्याला राणा जी ने भेजा, विषय का प्याला राणा जी ने भेजा, विषय का प्याला राणा जी ने भेजा, विषय का प्याला राजा जी ने भेजा. पिबत मीरा पग घुंघरू, पग घुंघरू मीराबाईने विष प्यालं, पण कृष्ण परमात्म्याची मूर्ती काळी ठिकर पडली. किती उदाहरण सांगू का. योमत भक्त समी प्रिय, माझा भक्त माझा प्राण आहे, प्राण. सगळ्यात सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. गोकुळामध्ये राधा नावाची भक्त होती. तसे भागवतामध्ये फार सुंदर दृष्टांत आले, पण वेळ आपली संपलेली आहे. पण ऐका, राधा कृष्णाची भक्ती करायची. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. अशी भक्ती महाराज. राधेची भक्ती पाहून कृष्ण परमात्मा राधेकडे यायचे. आणि हे काय गोकुळातील लोकांना सहन होतं का? असं कसं कृष्णाचं येणं जाणं राधेकडं? राधा का चांगली श्री राहिली का? लागले नाव ठेवायला. राधेच्या घरच्या गावातल्या लोकांची ही कुजबूज, हे बोलणं राधेच्या घरच्या लोकांच्या कानावर गेलं. राधेच्या घरचे लोक बोलतात, राधे
लोक नको नको ते दूषण देतात. राधा कुलटा स्त्री आहेत, राधा एक व्याभिचारी स्त्री आहेत. अगं आपलं कुल काय, घराणं काय? राधेने घरच्या लोकांना काय उत्तर दिलं? या तिकुळ माझे गेले हरपून, या तिकुळ माझे गेले हरपून, या तिकुळ माझे गेले हरपून, या तिकुळ माझे गेले हरपून. श्रीरंगा वाचून आणून, श्रीरंगा वाचून आणून असं वागू नको. राजेने काय उत्तर दिलं? किती ओ शिकवाला माझा वेळो वेळा मी तया गोवळा रतली. राधेच्या घरच्या लोकांच्या कानावर डिंडीमा आला एवढंच नाही, हा राधेचा डिंडीमा कृष्णाच्या घरी जाऊन आदळला आणि त्याच्यात नारदानं कळ लावली. नारदानं कळ. रुक्मिणी आई साहेब म्हणले काय 2 मिनिटं बाहेर या ना, घराच्या बाहेर. का? यमुना मैयाला कसा पूर आला पहा ना. रुक्मिणी आई साहेब आणि सत्यभामा आई साहेब आल्या त्यावेळेस दोघींना काय दिसलं? देखी लागे माय यमुनेच्या तिरी, हात खांद्यावरी. अगोदरच कानावर डिंडीमा आलेलाच होता, मग तर अजूनच पेटलं. आणि मग सत्यभामा आणि रुक्मिणी आई साहेबांनी विचार, एवढाच प्रश्न सांगतो. सत्यभामेनं आणि रुक्मिणी आई साहेबांनी विचार केला, देवाला सांगून देव आपला ऐकणार नाही, मग ज्याच्या नादी आपला देव लागला त्याला आदल घडू, म्हणजे तीच राधाच त्याला तिकडे येऊ देणार नाही. बर मग एक दिवस देवाचं जेवण झालं. देवा म्हणे काय? पाय दाबीत बसले असे जेवण झाल्यावर. सत्यभामन देवा म्हणजे काय? इतका राधेचा उदो उदो करतात गुणगान. मग राधेला एका दिवशी आपल्या घरी चहा प्यायला बोला, तिला दूध पाजू, मांड्याचा पुरणपोळ्याचा स्वयंपाक. भगवान म्हणतात कधी न उघडणार गिऱ्हाईक आज कसं उघडलं? देव पळत गेले, राधे आज आमच्या घरी आमंत्रण चहा प्यायचं. राधा गेली, देवाच्या पलंगावर जाऊन बसली. सत्यभामाने रुक्मिणी आई साहेबांना कट रचला महाराज. पातेल्यात दूध टाकलं, खळ उकळ्या मारणार दूध ग्लासात ओतलं तरी उकळ्या मारत होतं, आणि उकळतं दूध राधेला प्यायला दिलं. राधेने देवाच्या नामचिंतनात दूध पिऊन टाकलं, राधा निघून गेली. संध्याकाळी देव आले, जेवण झालं, झोपले. सत्यभामाने रुक्मिणी आई साहेब देवाचे पाय दाबतात. देवा म्हणे काय? आज कुठे गेलते? म्हणे हडप सावरगाव. मग कोणाचे उगते कांदे काढायला घेतले होते का? म्हणे नाही. मग कोणाची कपाशी उपटायला घेतली होती? म्हणे नाही. का? आपल्या पायाला एवढी फोड का? भगवान सांगतात सत्यभामा रुक्मिणी खरं सांग का, आपला हा सकाळचा प्रताप आहे ना. काय राधेला उकळतं दूध दिलं नाही? देवा काहीतरी बोलू नका, राधेच्या दुधाचा तुमच्या पायाचा काय संबंध? भगवान सांगतात सत्यभामा रुक्मिणी खरं सांगू, माझे जे पाऊल असतात ना ते भक्ताच्या हृदयामध्ये चित्तामध्ये असतात. राधा माझी भक्त असल्यामुळं, माझे पाऊल तिच्या हृदयात असल्यामुळं राधा उकळतं दूध प्याली, पण त्या दुधाचे चटके माझ्या पायाला फोड आले. तुकाराम महाराज म्हणतात देवा ती राधा होती, त्या टायमाला द्वापार युग होतं, ती सहन झालं. पण आता हा कलियुगाचा प्रारंभ आहे. लोक अगोदरच एकांती लोकांती स्त्रियाला बाईला पैसे देऊ कबूल करून माझ्या, अजून हे लोक काय करतील माझ्यावर प्रयोग भरोसा नाही. अभंगाथा काय बुडवली. त्यापेक्षा देवा तुझे पाय माझ्या चित्तात असावे, म्हणजे कोणाला काही करू दे, कोणाकडून माझं काही होणार नाही. म्हणून तुकाराम म्हणता देवा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, मुखे नाम तुमचे वर्णावे गुणा, तुमचे वर्णावे गुणा, तुमचे वर्णावे गुणा. ताली वाजवा, ताली वाजवा. कुमार
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय राम. सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. अण्णांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांच्या दोन्ही मुलांनी मोठं ज्ञानदान आणि अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी केला. अण्णांना भगवंताजवळ निश्चित शांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जाताने एक परमार्थाची पायरी सांगून जाईल. कंठे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. तुकाराम महाराज सांगतात देवा नाही काही करता आलं तर नको करू. तुका म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे तुका म्हणे मज ठेवी पायी म्हणे आता नका देऊ अंतरे तुका म्हणे आता नका देऊ अंतरे तुका म्हणे आता नका देऊ अंतरे तुका म्हणे आता नका देऊ अंतरे नकळे पुढे काय कैसा होईल विचार नकळे पुढे काय कैसा होईल विचार हेची एक हेची एक तो मागतो नकडे पुढे काय कैसा होईल विचार नकडे पुढे काय कैसा होईल विचार हेची एक तो मागतो दातार हेची एक तो मागतो दातार उचित ते करावा वजानो निकर ते करा भवे जननी ते करा माझा ते करा माझा भावे जननी
उचित ते करा उचित ते करा भाव जाणूने खरा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले गोरे बेडे वागुडे होतरे पराज महाराज तुम्ही हा नाही पराज तुका मन ज्ञानेश्वरा राधा पाया पैकी करा करा शबा पराज महाराज तुम्ही से जान देव तुकाराम 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 मोठा लिखावर द्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम